प्रशासकीय काय काम असेल करायचं आम्ही आमच्या पद्धतीने करायचं ना. असं नाही आहे, असं नाही, असं नाही, असं होत नाही. तुम्हाला हे बघ, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुमचं काय तक्रार घेतली त्याच्याप्रमाणे चौकशी सुरू आहे. त्याची तुम्हाला काय उत्तर पाहिजे ते तुम्ही मला विचारा ना. तुम्ही बाहेर कशाला? डॉक्टरला बोला की सर समोर, त्यांना बोला समोर. त्यांच्याशी बोलायला तुमचा काही संबंध नाही. तुमची तक्रार कोणाकडे आहे? येतो ना, मागा ना मला, मागं द्या ना, मला लेखी द्या ना, द्या ना मला लेखी. असं नाही, असं नाही. मी बघा, मी नियम बाह्य करत असेल, माझ्या वरिष्ठ आहेत, माझ्या त्यांच्याकडे तक्रार करा. मी नियम बाह्य करत असेल, मी बेकायदेशीर काय करत असेल, माझ्या वरिष्ठांच्याकडे तक्रार करा. मग तुम्ही असं करू नका, अशा पद्धतीने नाही. मिरजे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान गोरक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार. आयशर ट्रकमध्ये गोमांस असल्याचा गोरक्षकांचा संशय, गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी मांस वाहतूक करणार आयशर ट्रक अडवून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. यावेळी मांस तपासणीसाठी आलेल्या जनावरांचे डॉक्टरांनी गोरक्षकांना समाधानकारक उत्तर न दिल्याने गोरक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. वाहनातून जाणाऱ्या डॉक्टरांना बाहेर खेचून त्यांच्याशी गोरक्षकांनी वाद घातला. यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासोबत गोरक्षकांचा वादावादीचा प्रकार घडला आहे. गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर बसून आंदोलन करण्याचा संत इशारा गोरक्षकांनी दिला आहे. मिरज पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी गावाजवळ हॉटेल वाडीकर समोर रात्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान गोरक्षकांनी मांस वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला होता. तो ट्रक गोरक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिला होता. आयशरमध्ये गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला असून संबंधित गुन्हा दाखल करण्याची गोरक्षकांनी मागणी केली आहे. जिल्हाध्यक्ष मोहन अण्णा शिंदे, जयदीप सदामते, संदीप माही, सागर राजपूत, विजय कोळी, पवन पाटील, विजय पाटील, अवधूत कोकाटे, ओंकार बंडगर, ऋषिकेश देसाई यांच्यासह युवा हिंदुस्थानचे गोरक्षक कार्यकर्त्यांनी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गर्दी केली होती. सर हे गोमांस नाही हे लिखी देऊन काय नाही. गोमांसचा विषय जे काही वेस्टेज आहे त्याच्यामध्ये पैसे काय आहेत ते काढून दाखवले सरांना, तरी पण नाही म्हणत नाही सर. अरे तुम्ही म्हणाल असं, तुम्ही म्हणाल ते सत्य म्हणून चर्चा करायची का? तुम्ही म्हणायचे ते सत्य म्हणून लेखी आम्ही मागितले, आम्हाला देणार ना, ते देणार आहे ना, त्याची पाठवी देतो तुम्हाला. काय प्रॉब्लेम पर्सनल गाडी घेऊन जायचं काय संबंध? तुम्ही त्यांना तुम्ही काढवलं त्यांना तुम्ही त्यांना काढवलं त्यांना गाडी आम्ही पकडली, आमची जबाबदारी उद्या आम्हाला विचारणं समाज आहे. हिंदू धर्म आम्हाला तुम्ही आमच्या कामात इंटरफेरन्स करू नका, कृपा करून. माझ्याबद्दल माझ्या वरिष्ठांना तक्रार करा, माझ्याबद्दल माझ्या वरिष्ठांना काय नाही. हे बघा, तुम्ही सांगाल ते करणार नाही. मी कायद्याने काय कारवाई तुमचा विषय नाही. मीडिया बोलवाय
तुमच्या सगळ्या शंकांप्रमाणे चाललंय माझं. तुमच्या सगळ्या शंकांप्रमाणे चालू आहे माझं. हे जरा अण्णाला फोन करा, अण्णाला फोन करा की, अण्णाला फोन करा की. तुम्ही म्हणाल तसं थोडी कारवाई होणार आहे. रस्त्यावरती काही सुद्धा चर्चा होणार नाही. तुम्हाला काय कारवाई करा, कायद्याप्रमाणे कारवाई होणार ना. तुम्ही म्हणाल तशी कारवाई होणार आहे ना. मला सुद्धा काही जण उत्तर द्यायचं ना उद्या कोर्टाला. असं नाही ना. मी म्हणत तसं नाही होणार. नमस्कार, मी मोहन शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा सांगली जिल्हा प्रमुख. काल रात्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या गोरक्षकांना एक गाडीमधून गोमांस नेत असलेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सागर राजपूत आणि त्यांचा मित्रपरिवार गोरक्षक हे सर्वजण मिळून सिद्धेवाडी गावाजवळ हायवेवरती त्यांनी ती गाडी अडवली आणि मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला ती गाडी घेऊन आले. त्या गाडीत गोमांस असल्याची शक्यता आहे. आम्ही मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या PI साहेबांच्या आणि पोलीस स्टेशनच्या हवाली ती गाडी केलेली आहे. तर आमची अशी इच्छा आहे की त्यांनी गुन्हा नोंद करून घ्यावा. या ठिकाणी मानद पशु कल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांनी सुद्धा त्याचं चेकिंग केलं आणि त्यांनी यामध्ये गोमांस असल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांना आम्ही विनंती केली आहे की याचं टेस्टिंग करून गुन्हा नोंद करावा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.